नमस्कार. इको दिवाळी या विशेष कार्यक्रमामध्ये मी संजय बुसफुडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. दिवाळी म्हणजे आनंदाची पर्वणी, गोड फराळाचा आस्वाद, आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी आणि वर्षभरापासून ज्या उत्सवाची आपण आनंदाने वाट पाहत असतो. कारण वर्षभरात असा एकमेव हा उत्सव आहे ज्या ठिकाणी आपण सर्व एकत्र जमतो, एकमेकांची विचारपूस करतो आणि या स्नेहांकित भेटीतून पुढच्या वर्षीकरता एक एनर्जी, एक ऊर्जा आपण त्यामध्ये घेत असतो. पण या सगळ्या आनंदाच्या भरामध्ये जेव्हा फटाके वाजवले जातात तेव्हा त्या उत्सवामध्ये प्रदूषणाचा मोठा प्रश्न निर्माण होतो. तर या उत्सवातून खरंच प्रदूषण होतं का? होतं तर कोणत्या स्तरावरचं प्रदूषण होतं? ते टाळायचं असेल तर काय केलं पाहिजे? याविषयी आपण इको दिवाळी या कार्यक्रमात आज चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माननीय अध्यक्ष आबासाहेब जराड. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सर, मुळामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपण म्हणतोय की दिवाळी आनंदाचा सण आहे, पण एकूण 30 वर्षापूर्वीची दिवाळी, अगदी 20 वर्षापूर्वीची दिवाळी आणि आत्ताची असणारी दिवाळी याच्यामध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो? किती बदल झाला असं वाटतं? प्रथम मी दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि जसं आपण म्हटलं 30 वर्षापूर्वी, 20 वर्ष, 10 वर्ष, 30 वर्षापूर्वीची दिवाळी म्हणजे ती अतिशय एक पारंपरिक पद्धतीची होती. जसं आपलं शेत एकदा पीक तयार झालेलं असतं, पीक घरात येतं, हिवाळ्याची चाहूल लागती, जनावरांना चारा प्रचंड उपलब्ध झालेला असतो. आपण वसुबारस म्हणतो तर वास्तू सुद्धा आलेलंच असतं असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या पद्धतीची दिवाळी म्हणजे आपली जसं आपल्याला हे फटाके फार कमी वापर होतो त्या काळात. त्याचा फटाके वाजवले जात नव्हते आणि बाकीचे गोडधोड पदार्थ घरातच केले जायचे. आता सारखे मागवले जात नव्हते किंवा स्विगी किंवा असं काही नव्हतं त्यावेळेस मागवायला. तर त्या पद्धतीची पारंपरिक दिवाळी होती, अतिशय आनंदाची असायची. सर्व लोक एकत्र जमायचे, वर्षभराच्या सगळ्या त्याच्यात काही गोष्टीचं नियोजन सुद्धा व्हायचं, काय वेगवेगळ्या पद्धती होत्या आणि खूप आनंददायी होती. नंतर ते एक 20 वर्षाचा विचार केला तर आपल्या देशाची आर्थिक स्थिती अतिशय सुधारली, लोकांकडे पैसे उपलब्ध झाले, त्याच्यामुळे कपड्यांची रेलचेल सुरू झाली, फटाक्यांची रेलचेल झाली, खाण्यापिण्याच्या वस्तू वाढायला लागल्या. आणि हे करता करता याच्यातून काही प्रश्न निर्माण झाले. ते प्रश्न आपले प्रदूषणाशी निगडीत आहे. आणि ह्या 10 वर्षात आपण म्हणायला लागलं तर ते प्रदूषणाचे काही प्रश्न कमी होण्याचं सुद्धा उतारती. सर, पण असं म्हटलं तर काही लोकांचा आक्षेप यासाठी असतो की मुळात दिवाळीमध्ये होणार हे प्रदूषण आहे. खरंच फटाक्यातनं प्रदूषण होतं का? काही प्रमाणात धूर होतो असं बऱ्याचशा लोकांना वाटतं. नक्की काय? नाही, फटाक्यांचं प्रदूषण नक्कीच होतं. त्याच्यामध्ये 2-3 पद्धतीच्या आहे. एक तर आवाज होतो मोठा, त्याने कानाला त्रास होऊ शकतो. दुसरा धूर होतो, त्या धुराचा सुद्धा तो साधा धूर नसतो, तो थोडा रासायनिक आणि घातक धूर असतो, तो आपल्या श्वासनलिकेत जातो, त्याचा एक प्रकार असतो. तिसरा, ते फटाके वापरताना किंवा बनवताना अपघात होतात, त्याचे सुद्धा काही गोष्टी घडतात. आणि या सगळ्या त्याला फटाक्याला ज्या लागणाऱ्या रासायनिक घटक असेल, काही जड धातू असतात आणि त्याचे परिणाम शरीरावर आणि माणसाच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात होत असतात. खरं. पण या सगळ्या परिणामांचा होत असलेला अभ्यास केल्यानंतर असं आता लक्षात येते की मुळामध्ये आता लोकांमध्ये याच्याविषयी व्यापक जनजागृती केली जाते, होतीये, विद्यार्थ्यांमध्ये मोठी जनजागृती होते. पण अशा फटाक्यांमुळे जर का प्रदूषण टाळायचं असेल तर मग दिवाळी कशी साजरी करावी असाही काही प्रश्न विचारतात लोक. म्हणतात की मग आम्हाला पर्याय द्या, तुम्ही म्हणता की फटाके वाजवू नका, मी करायचं काय? मग नाही, एक फटाके वाजवू नाही फार चांगलं आहे अशातला काही बाब नाही, पण आनंदाची बाब आहे म्हणून आपण वाजवतो. पण आता ग्रीन फटाके, हरित फटाके निर्माण झालेले, थोडी किंमत जास्त द्यावी लागते, पण ती किंमत आपल्याला थोडी आज जास्त वाटेल, पण आपण दूरदृष्टीनं पाहिलं तर ती पर्यावरणाचा ऱ्हास करणारे नाही. त्याच्यातून धूर कमी होतो, त्याच्यातून जे कण निघतात, जे धातू निघतात ते अतिशय कमी प्रमाणात आहे. त्याच्यामुळे ती पर्यावरण स्नेही फटाके असं म्हणता येईल त्यांना आपल्याला, जरी त्याच्यातून प्रदूषण होत पण कमी प्रमाणात आहे. खरं तर फटाके वापरून ह्या मतावर आलेलं आहे. आणि वेळोवेळी सुप्रीम कोर्टाने अनेक कोर्टाने निर्णय सुद्धा दिलेले, रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत फटाके वाजवू नये. आणि मुळात ते नियम काय आहेत? म्हणजे आपण हा महत्वाचा मुद्दा म्हटलात की मुळात असा नियम आहे की ध्वनी प्रदूषणाचे काही नियम आहेत. कोणत्या ठिकाणी फटाके वाजवू नयेत, कधीपर्यंत वाजवावेत, कधी ती वेळ गेल्यानंतर का वाजवू नयेत, साधारणतः थोडंसं आम्हाला त्याचं सांगितलं तर बरं होईल. खरं तर आपण हे जे ध्वनीचं प्रदूषण होते मोजण्याची डेसिबल पद्धत आहे. आणि साधारणतः आपले 4 वर्गवारी केलेली आहे. एक जे शांतता क्षेत्र असतं, जसं शाळा असतात,
रुग्णालय असतात, न्यायालय असतं, याच्या परिसरात शांतता राखणं आवश्यक आहे, म्हणून तिथे फटाके वाजू नये. बरोबर. तिथले जे नित्याचे डेसिबल सुद्धा त्याची लेवल खाली ठेवलेली, मर्यादा खाली ठेवली. मर्यादा आहे. नंतर रहिवास क्षेत्र असतं, नंतर कमर्शियल असतं, म्हणजे जिथं व्यापार चालतो तिथं थोडीस लिमिट पुढे नेलेलं आहे. आणि जिथं औद्योगिक क्षेत्र आहे, जिथं उत्पादन होतं त्याचं लिमिट पुढे आहे. पण जे शांतता क्षेत्र आहे, निवासी क्षेत्र आहे, याच्यात फटाक्याला वाजवण्याच्या भूमिकेशी आपण काही गोष्टी नियंत्रित केल्या पाहिजे. शांतता क्षेत्रात आपल्याला फटाके वाजवता येणार नाही. बरोबर. निवासी क्षेत्रात जिथं व्यवस्थित जागा आहे, ओपन स्पेस आहे, मुलांना सुरक्षित दाखवता येईल, अशा ठिकाणी काही प्रमाणात हरित फटाके वाजवणं इतपत ठीक आहे. बरोबर. पण त्याला पण काहीतरी मर्यादा आहे ना, की रात्री किती वाजल्यानंतर साधारणतः फटाके वाजवले जाऊ नयेत, त्यानंतर बंदीच आहे पूर्ण. म्हणजे रात्री 10 नंतर ते सकाळी 6 पर्यंत फटाके वाजू नये, ती विश्रांतीची वेळ असते. सगळे लोक घरी आलेले असतात, त्या आवाजाने त्यांच्या झोपे डिस्टर्ब झालं तर आपल्याला माहिती आहे, झोप नसेल तर आपल्याला ब्लड प्रेशर वाढतो, कोणाला काय काय विकार होऊ शकतात, खूप गोष्टी होतात. म्हणजे अनेक गोष्टी विकार त्याचे परिणाम आहेत. एकीकडे असं होत असताना दुसरीकडे असा मुद्दा करतात की चला आम्ही जे फटाके आहेत हे आम्ही आवाजाचे फटाके वाजवणार नाही, पण ज्याला नागगोळी म्हणतात, ज्याला सायलेंट फटाके आहेत ते वाजवले तर काय प्रॉब्लेम आहे, त्यातनं कुठे प्रदूषण होतं, असा एक मुद्दा आहे. याच्यात नुसता आवाज नाही, त्याच्यातून जो बिगर आवाजाचे जर आपण म्हटलं नागगोळीन, ते याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात धूर निघतो. हो. आणि ते आपण आवाज नसल्या, धोका नसल्यामुळे आणखीन जवळ जातो आणि लहान मुलं त्याच्या जवळ जाऊन ते सगळं पेटवतात आणि त्याचा जो धूर असतो तो त्याच्या श्वासनलिकेत जाऊन आपले जे फुफ्फुस आहे त्याच्यावर परिणाम होतात. खरंय. काही घटक असे असतात का जे लॉंग टर्म मध्ये, म्हणजे लांबच्या पल्ल्यात पाहिलं ते कार्सिनोजेनिक, म्हणजे पुढे कॅन्सरला निमंत्रण देऊ शकतात. म्हणून याचं वापरच कमी करणं हेच सगळ्यात चांगलं आहे. आणि पण दिवाळी म्हणजे काय फक्त फटाके नव्हे, त्याच्याबरोबर अनेक गोष्टी आहेत. तुम्ही चांगले पदार्थ करून घरी खाऊ शकतात, चांगले कपडे घालून फिरू शकतात, नातेवाईकांना भेटू शकतात, अशा अनेक असंख्य गोष्टी का ज्या फटाके कमी करून दुसरे आपल्याला करता येईल. बरोबर. पण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दरवर्षी 2 गोष्टी असतात की प्रामुख्यानं त्या ठिकाणी आपण फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता संपूर्ण राज्यभर त्या ठिकाणी मोजतो, म्हणजे जेणेकरून त्या त्या ठिकाणी नागपूर असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे मार्केटमध्ये ब्रँड असलेले फटाके उपलब्ध आहेत ते आणून त्याच्या आवाजाची पातळी मोजली जाते. यावर्षी तशा पद्धतीचा उपक्रम आपण केलात का, आणि केला असाल तर साधारणतः त्याचा पहिला प्राथमिक स्वरूपाचा संकलित केलेला डेटा काय म्हणतो? आपण साधारणतः मार्केटमध्ये, म्हणजे बाजारात फटाके येण्याच्या कालावधीमध्ये आपले जे 12 प्रादेशिक कार्यालय यांच्या मार्फत आपण त्या बाजारातले जे फटाके, आवाज फाउंडेशन आमच्या सोबत आहे, यांच्या सोबत आपण मोठ्या ग्राउंडवर जिथे ते त्याचं टेस्टिंग करता येईल, चाचणी करता येईल, आपण त्या ठिकाणी चाचणी केल्या जातात. आता आम्ही 4-5 ठिकाणचे चाचणीचे अहवाल आलेले आहे, त्याच्यात कोणताही फटाका आपल्या त्या पातळीच्या वर आढळला नाही. बरोबर. आणि अजून काही रिपोर्ट येतील. आणि आता तर नवीन फटाके जे आले त्याच्यावर QR कोड सुद्धा असतात, आणि त्याच्यावर किती काय काय घटक आतमध्ये आहे त्याचे ह्या पद्धतीच्या नोंदी त्या केल्या जातात. त्या फटाक्यांच्या कुठल्याही ब्रँडचा फटाका असला तरी त्याच्यावर काय काय केमिकल्स आतमध्ये आहेत ते लिहिणं आणि त्याच्या जोडीने त्याच्या आवाजाची मर्यादा लिहिणं हे आता बंधनकारक आहे का? नाही, हे बंधनकारक तर म्हणण्यापेक्षा त्याची लिखाण आवश्यक आहे आणि ते पाहून घेणं आवश्यक आहे. बरोबर. पण त्याच्याशिवाय आता हरित फटाके आलेले ज्यांनी त्याच्याले जे घातक धुलिकण आहे ते कमी केलेले आहे, त्याच्याला धूर कमी केलेला आहे, आणि जे रासायनिक पदार्थ वापरले जातात त्याचं प्रमाण सुद्धा कमी केलेलं आहे, साईज कमी केलेली त्याची. त्याच्यामुळे हरित फटाके वाजवायचे असेल तर हरित फटाके वाजवा. बरोबर. ते जो आपला रात्री 10 ते 6 वाजू नये. बरोबर. हे काही पथ्य आपण पाळले पाहिजे. जेव्हा छोटे मुलं, लहान मुलं जेव्हा फटाके वाजतात त्याच्याजवळ मोठ्या माणसांनी थांबणं आवश्यक आहे. बरोबर. कपडे आपण जे घालतो त्यावेळेस खरंय तर ते सुती कपडे असले पाहिजे फटाके वाजवताना. बऱ्याच वेळा काय होतं, आपण दिवाळीच्या निमित्ताने अनेक पद्धतीचे कपडे आपल्याकडे घालतो आणि ते त्याच्याला एखादा दुर्दैवी अपघात बी होऊ शकतो. त्याची काळजी घे. लहान मुलांच्या सोबत मोठे व्यक्ती असणं आवश्यक आहे. म्हणजे यासारखं आपण या सगळ्या गोष्टींकरता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून गेले दशकभर खूप चांगल्या पद्धतीने जनजागृती आपण करताय, आणि मला असं वाटतं त्याचा एकूण सार्वत्रिक परिणाम दिसून येतोय. या वर्षीचा प्रतिसाद कसा वाटतोय? जे फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता मापली त्याच्यामध्ये पण आपल्या लक्षात आलं असेल, आणि एकूण दिवाळीमध्ये आपल्या लक्षात येणारच आहे. गेल्या 8-10 वर्षापासून आपण राज्यामध्ये जवळजवळ 158 ठिकाणी हे
ध्वनीचं प्रदूषण किंवा ध्वनीचा आवाज बर याचं मापन केलं जातं आणि त्याचे अहवाल आपण दरवर्षी निर्णय संस्थेला दिले जातात, पोलीस विभागाला दिले जातात, जेणेकरून लोकजागृती झाली पाहिजे. हे जनहितार्थ आपण करत असतो. बरोबर. त्याशिवाय आपण पाहिलं असेल कालच माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शालेय विद्यार्थ्यांनी त्याची शपथ दिली. बरोबर. का आपण हे फटाके वाजवू नये, वाजवायचे असेल तर आपण हरित फटाके असले पाहिजे, बरोबर, कमी वापरा, प्लास्टिक एकदा वापरणारे जे सिंगल यूज प्लास्टिक त्याचा वापर करू नये, बरोबर. अशा पद्धती शपथ दिलेली. आपण वर्तमानपत्रात सुद्धा त्याची जाहिरात देतो. आपण नंतर बस स्टॉप वगैरे असे जिथं सार्वजनिक ठिकाणी लोक जातात तिथे सुद्धा आपण जाहिरात करतो. आणि ह्या सगळ्याचा परिणाम आपल्याला जाणवतोय की आता फटाक्याचं प्रमाण आपण प्रत्येकाने जर पाहिलं तर फटाक्याचं प्रमाण आता कमी झालेलं आहे. बरोबर. म्हणजे लोकांमध्ये तो अवेअरनेस आलाय, लोकांमध्ये ती जागृती आली आहे. याचं सातत्य राहणं आवश्यक आहे. अगदी एखाद्या गोष्टीचं सातत्य गेलं तर परत 4 वर्षांनी वाटतं की ते काहीतरी कारणाने गेलं होतं, आता परत सुरू झालं. म्हणून दरवर्षी हे प्रबोधन, प्रचार आणि प्रसार करावा लागेल असं मला वाटतं. जी, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर आपण पाहिलं दिल्लीसारख्या राज्यामध्ये त्या ठिकाणी युनियन टेरिटरी पूर्वी जी होती, आता त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टने देखील महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय की नाही इथे फटाके बंदी केले ते निर्णय योग्य आहे. अशा पद्धतीने निर्णय आता घ्यावे लागलेत त्या ठिकाणच्या प्रदूषणाची परिस्थिती पाहता. आपण पाहतो मुंबईसारखी मोठी महानगर आहेत, पुणे आहे, नागपूर आहे, कोल्हापूर आहे, सांगली आहे, सातारा आहे, सगळ्या महानगरांमध्ये मोठ्या समस्या तर आहेत. या अशा उत्सवांमधून या समस्या वाढू नयेत याकरता प्रकर्षाने काय भूमिका नागरिकांनी घेतली पाहिजे? एक तर आपण ह्या सगळ्या सर्व शहरामध्ये जे ध्वनी मापन यंत्रणा लावलेली आहे. हो. आणि साधारणतः आपण 18, 24 आणि 26 ऑक्टोबरला हे याची मोजणी केली जाणार आहे. बरोबर. म्हणजे एक गोष्ट असली पाहिजे का कोणीतरी पाहतंय, कोणतरी मोजतंय, कोणतरी तपासतंय. खरंय खरंय. दुसरी गोष्ट आपली नियमावली आहे. पण नियम आणि हे सगळं असणं वेगळं आणि तुमच्या मनाला जाणवणं वेगळं. प्रत्येक व्यक्तीने जर ठरवलं मोठ्या शहरामध्ये का आपण फटाक्याचा वापर करायचा नाही, करायचा असेल तर थोडाफार प्रमाणात तो हरित फटाके वापरले पाहिजे, ही भूमिका सर्वांनी घेतली. लोक चळवळीतूनच हे प्रश्न सुटू शकतात असं मला वाटतं. आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ त्याला सर्व सहकार्य करायला तयार आहे, करत राहील आणि आपण हे याचं सातत्य टिकवलं जाईल. खरं आहे. म्हणजे जराड साहेब म्हणतात ती महत्वाची गोष्ट आहे. कुठली भूमिका घ्यायची असेल किंवा कुठल्याही पद्धतीने जनजागृती करायची असेल तर या जनजागृतीची लोकचळवळ होणं अत्यंत आवश्यक आहे. पण तरी देखील अशा उत्सवांमधून प्रदूषण थांबवण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत, सर्वसामान्य नागरिकाची त्यातली भूमिका काय आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपण समृद्ध पर्यावरणाकरता काय करू शकतो हे इको दिवाळीमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती. पाहत राहा इको दिवाळी. इको दिवाळी या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण प्रदूषणमुक्त दिवाळी आणि एकूण हवामानामध्ये झालेला बदल याच्याविषयी विस्तृत चर्चा करतोय. आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माननीय अध्यक्ष आबासाहेब जराड सर. सर, मुळात यात भूमिकेमधनं आता सातत्याने लोकांनी जाण्याची गरज आहे की हवामान बदल हा होतोय. पूर्वी असं होतं की थंडीची चाहूल लागली की दिवाळीला असं म्हटलं जायचं. आपण आता अनुभवतोय आपल्याकडे येऊन चक्रीवादळ ठेपलेलं आहे, ते धडकणार आहे आणि दिवाळी पण आपली पावसात जाईल असा काही अंदाज वर्तवण्यात आलेत. हे सगळे हवामान बदल होत आहेत आणि आपण उत्सव साजरे करतोय, याची सांगड कशी घालायची? खरं तर आपण गेल्या काही वर्षापासून बघत असाल चक्रीवादळ किंवा वादळ जे मुंबईला कधी आले नाही, महाराष्ट्र फारसं चक्रीवादळाचं सावट कधी आलं नाही, पण गेल्या 2-3 वर्षात चक्रीवादळ आले. उष्णता आपण पाहिली, तापमान बऱ्यापैकी नेहमी जे जातं उन्हाळ्यात त्याच्यापेक्षा वर गेलं. हो. आता पावसाळा जो आहे तो पुढे आलाय. म्हणजे दीपावलीच्या दरम्यान फारसा पाऊस झालेला आपण कधी पाहिला नाही, पण काल आपण पाहिलं असेल पुणे असेल, अहमदनगर असेल, तिथे ढगफुटीचे अनेक प्रकार घडले. काही ओढ्या नाल्यांना कधी 50 वर्षात पाणी आलं नाही, तिथे आज 8-8 दिवस पाणी चाललंय. हे जे बदल आहे, हे वातावरणात झालेले बदल, हे मानवी जीवनाच्या ज्या हालचाली आहे किंवा ज्यांच्या गरजा आहे त्याच्या पद्धतीने होऊ राहिले ना. आपण नुसतं एक मानवी जीवन धोक्यात आलं नाही, याच्यात पूर्ण जीवसृष्टी धोक्यात आलेली. खरी गोष्ट. जे पशु पक्षी प्राणी आहे यांची अन्न साखळी विस्कळीत झालेली आणि याचे दूरगामी परिणाम आता जाणवायला लागलेले. दिवाळी हा एक निमित्त आहे आज. याच्याशिवाय आपण अनेक उत्सव करत असतो. या प्रत्येक उत्सव असू द्या, दिवाळी असू द्या, आपली दैनंदिन जीवनशैली असू द्या, याच्यात आपल्याला आमूलाग्र बदल करणं आता आवश्यक झालेलं आहे आणि ती भूमिका आता आपण जनजागृतीच्या मार्फत करत आहोत. मला वाटतं ती भूमिका घेऊन आपण आता सर्वांनीच उतरणं आवश्यक आहे. सर, त्याकरता मी याच्याशीच महत्वाचा मुद्दा असा आहे की अशी भूमिका घेण्यासाठी सिंगल यूज प्लास्टिकची बंदी हेही या वर्षीच्या दिवाळी उत्सवामध्ये महत्वाचं आपण लक्ष ठेवलेलं आहात की सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद होणं गरजेचं आहे. बंदी तर आणलेलीच आहे, तर त्याकरता दिवाळीची पण जोड अशी दिली की प्रदूषणमुक्त दिवाळी आणि सिंगल यूज प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र
अशा पद्धतीची भूमिका महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठेवली आहे. काय सांगता येईल? खरं तर 2018ला जेव्हा हा कायदा चालू होता, केंद्राच्या कायद्यात काही सवलती होत्या, पण राज्य शासनाने त्यावेळी प्रचंड कडक कायदा केला आणि त्याची अंमलबजावणी चालली. म्हणजे देशातलं अग्रगण्य जे राज्य आहे ज्यांनी प्लास्टिकवर मोठ्या पद्धतीने काम केलंय, तर सिंगल यूज प्लास्टिक जे आहे, आपण मधल्या कालावधीत बघत होतो का खेड्यापाड्यात सुद्धा त्या प्लेट्स यायच्या ज्याच्यावर प्लास्टिकचं कव्हर लावलेलं पातळ. कॉफीचे कप असतात, चहाचे कप असतात, स्ट्रॉ असतात, आपल्या सजावट असतात, आपलं पॅकिंग मटेरियल असतं का जे एकदा वापरता आपण फेकून देतो. बरोबर. ते कुठे रिसायकल जात नाही, परत कुणी गोळा करून त्याला इंडस्ट्रीमध्ये नेत नाही रिप्रोसेसिंग करायला. बरोबर. त्याच्यामुळे ते कुठेतरी असं अस्ताव्यस्त पडतं, नदी नाल्यात जातं, आपले पिण्याचे स्रोत, पाण्याचे स्रोत त्याच्यात जातं, समुद्रात जातं, खाडीत जातं, तिथलं जलजीवन विस्कळीत होतं, तिथल्या प्राण्यांना त्यांच्या जीवनाला धक्का बसतो. तर याच्यामध्ये काम नक्की झालंय, मोठ्या प्रमाणात झालंय, पण अजूनही खूप काम करणं त्याच्यात आवश्यक आहे. बरोबर. आणि मला वाटतं नियम केलेले, कायदे केलेले, सरकारी विभाग त्याच्यावर काम करते, काही संस्था चांगल्या पद्धतीने काम करतात, पण प्रत्येक व्यक्तीने जर ठरवलं का नाही मला आता मी सिंगल यूज प्लास्टिक माझ्या घरात आणणार नाही, वापर करणार नाही, कोणाला करू देणार नाही, आणि ही जनजागृती घ्यावी लागेल. प्लास्टिकचे उदाहरण सांगणारा बऱ्याच लोकांना असाही प्रश्न पडतो, शिक्षित सुशिक्षित सुसंस्कृत लोक पण म्हणतात सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे नक्की काय, आम्हाला प्लास्टिक पिशवीच्या पलीकडे माहित नाही. तर काय साधारणतः व्याख्या थोडक्यात करता येईल? आपल्याला म्हटलं का आपल्याला फक्त बाजारात ती भाजीपाला मिळणारी सिंगल यूज प्लास्टिक पिशवी वाटते, त्याच्याशिवाय जसे आपल्याकडे आता प्लेट्स येतात आपल्या जेवणाच्या प्लेट्स, त्याच्यावर खाली एक लेअर असतो, त्याच्यावर एक पातळ लेअर प्लास्टिक लेअर असतो, किंवा जसं थर्माकोलच्या प्लेट्स, थर्माकोलच्या याच्यापूर्वी थर्माकोल आपण बंदी केली या, आणि असंख्य गोष्टीमध्ये हा सिंगल यूज प्लास्टिकचा स्ट्रॉ पण अगदी मला वाटतं स्ट्रॉ सुद्धा तशा होत्या, आपण त्याला बॅन घातलाय. आपल्याला त्याला पर्याय उपलब्ध आहे आपल्याकडे, म्हणजे असं नाही का पर्याय नाही, पर्याय असताना पण हे कसं असतं, तयार करायला सोपं, वापरायला सोपं, पण पर्यावरणाची हानी करायला फार मोठं त्याच्यातून हे असे घटक तयार होतात. बरोबर. ते प्रकर्षाने आपण केले, पण त्याचे विघटनच होणार नाही. बरोबर. आणि विघटन होणार नाही म्हटल्यानंतर त्याचे पुढे दूरगामी परिणाम आपल्या निसर्गावर होणार, मानवी जीवनावर होणार, आणि सगळ्या जीवसृष्टीवर होणार. तर पण यात महत्वाची भूमिका सर आहे, शासनाने बंदी आणल्या, सगळ्या गोष्टी आणल्यात, शेवटी लोकसहभाग पण तितकाच महत्वाचा आहे. लोकांनी किती याला महत्वाचं स्थान देण्याची गरज आहे. आजही काही ठिकाणी सब्जी मंडईमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर दिसतो, आणि त्या पिशव्या कोणी उचलत नाही, नंतर त्या रिसायकल होत नाहीत. हा महत्वाचा मुद्दा आहे. तर यात नागरिकांची भूमिका कशी असणार? नागरिकांनी एक तर घेऊ नये, जे दुकानदार आहे त्यांनी ते वापरू नये. बरोबर. आता आपल्याकडे कापडी पिशव्या भरपूर प्रमाणात आहे, आणि त्याला अजून दुसऱ्या टाईपच्या पिशव्या आलेल्या आहे. त्यामुळे पिशव्याचं काही आणायचं काही कारण आहे, एक छोटी पिशवी आपण नेलं तर आणू शकतो, किंवा कोणाकडे व्हेकल असेल तो परमनंट गाडी ठेवू शकतो. बरोबर. म्हणजे मोटरसायकल जाणारे लोक त्यांच्या डिक्कीमध्ये एक पिशवी ठेवू शकतो. बरोबर. ज्यांच्याकडे मोठ्या गाड्या आहेत त्यांच्या पिशव्या ठेवू शकतात. स्वतः जर माणूस जाणार असेल तर त्याच्या खिशात छोटी पिशवी ठेवू शकतो कापडाची, काय हरकत नाही. बरोबर. आणि दुकानदारांकडे कमी किमतीत मिळतात, काय फार महाग नाही त्या. बरोबर. तर त्याच्यामुळे कापडी पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ते केलेलाच आहे. कमी किमतीत पिशव्या आम्ही माहीमच्या मार्फत वाटप केलं. बरोबर. त्याचा वापर केला तर हा प्रश्न, हे काय पूर्वी पिशव्या होत्या का आपल्याकडे, जनजीवन चालू होतं व्यवस्थित ना. बरोबर. मग त्या पिशव्या गेल्याने काय जनजीवनावर काही परिणाम होणार नाही. मग त्या काय बंद करू नये? बरोबर. आपण स्वतःहूनच बंद केल्या पाहिजे. सर, तुम्ही म्हणलेला मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण यात महत्वाची भूमिका जेव्हा आपल्याकडे कोरोनाची साथ आली, 1-1.5 वर्ष, आपण 2 वर्ष त्या साथीबंद गेलो, तेव्हा आपल्या लक्षात आलं आपण घराबाहेर पडू नये, तेव्हा आपण मृत्यूच्या भीतीने घरामध्ये स्वतःला कोंडून घेतलं. पण अशी जेव्हा परिस्थिती असते की यातनं पृथ्वीचा विनाश पुढच्या भविष्यामध्ये होऊ नये, वसुंधरेचा विनाश होऊ नये, त्याकरता प्लास्टिक पिशव्या थांबणं महत्वाचं आहे. ते अनुशासन मला वाटतं महत्वाचं आहे, आणि ते आपण सांगताय. पण याच्या जोडीला, या सगळ्या जोडीला करताना व्यापक जनजागृती, लोकांचं लोकशिक्षण, यालाही महत्वाचं स्थान दिलं गेलं पाहिजे. त्यामध्ये आपण अग्रेसर कशी भूमिका घेत आहे? नाही, आपण तर आता आपल्याला माहिती आहे, आपण वर्तमानपत्रात जाहिरात देतो, बस स्टँडवर फलक लावतो, रेडिओवर देतो. आज जो कार्यक्रम चालला आहे त्याचाच भाग आहे, आणि सोशल माध्यम, सामाजिक माध्यमांवरून सुद्धा याचा प्रचार चालू आहे. आता प्रत्येकाने जर ठरवलं, आता आपलं शिक्षणाचं प्रमाण चांगलं आहे, बरोबर, त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना ते कळतं. बरोबर. आता वळणं आवश्यक आहे. खरंय. आणि ते जर आपण शिक्षित होऊन जर आपल्याला आपण वळायला नाही लागलं तर मग आपण शिक्षित झालो नाही असं होईल. म्हणजे सुसंस्कृत आपण नाही, सुसंस्कृत नाही असं आहे. आपल्याला आपल्या पर्यावरण रक्षणाची जबाबदारी आपल्यावर आलेली. मनुष्य प्राणी हा सगळ्यात जास्त बुद्धिवान आहे, त्याच्यावर मोठी जबाबदारी. त्यांनी त्याच्यावर जबाबदारी नाही घेतली आणि
दुसऱ्याला टाकणं हे काही बरोबर नाही. पण पर्यावरण रक्षणामध्ये आपल्याला असं वाटतं की शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोठी जनजागृती झाली आहे आणि त्यांना त्या संदर्भातली जाणीव, जागृती, जबाबदारी त्याची जाणीव त्यांच्यामध्ये जास्त आहे प्रौढांपेक्षा, असं जाणवतंय का विद्यार्थ्यांमध्ये? नक्कीच म्हणावं लागेल, कारण आता मुलामध्ये आणि शालेय विद्यार्थीमध्ये याचं प्रमाण वाढलंय की त्यांना याच्या जनजागृती झालेली आहे. आता जे ज्येष्ठ आहे त्यांनी सुद्धा त्याची संकल्पना घेतली पाहिजे. आपल्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश केलेला आहे. आपण निम्या ठिकाणी ते कार्यक्रम करतो. त्याच्यामुळे याच्यातून मला वाटतं आता सुटका नाही, तर मग आपण ह्या आव्हानाला सामोरं गेलं पाहिजे. काही शब्दामध्ये आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण काय सांगू शकाल, आव्हान काय करू शकाल? एक तर मी असं म्हणलं, आता दीपावली आहे, ही आनंद जावी हे नक्कीच, पण आरोग्यदायी असायला पाहिजे. कुठे अपघात होऊ नये, फटाक्यांचा वापर होऊ नये आणि निसर्गाशी आणि या सगळ्या व्यवस्थेची ती पर्यावरण स्नेही असली पाहिजे. आनंद घ्या. आनंद पूर्वी मिळत होता आणि आता मिळतो, पण ह्या आनंद घेण्याची जी संकल्पना आहे ती बदलली पाहिजे आपण. आणि आपली जी पूर्वीची 40-50 वर्षापूर्वी जी पद्धती होती तिचा अंगीकार केला पाहिजे. आपल्या पूर्वजांनी ती केलीच होती. आपल्याला काही नवीन नाही, फक्त ती अंगीकार करणं आवश्यक आहे. आणि या फटाक्यांना एकदम विना वापरच करू नये. करायचं असेल छोट्या मुलांसाठी ते हरित फटाके फार थोड्या प्रमाणात वापरावे आणि त्याची साठी सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे. सर म्हणतात ते बरोबर आहे, आनंद घ्या पण उन्माद करू नका. कारण उन्माद जेव्हा आपण करतो तेव्हा आपण कुणाची काळजी करत नाही, कारण तो आनंदाच्या पलीकडचा असतो. आणि हा उन्माद जर का केला गेला, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात फटाके वाजवणं, निसर्गाची काळजी न घेणं, प्लास्टिक पिशव्यांचा तसाच वापर करणं, या सगळ्या भूमिका बदलल्या तरच पृथ्वी एकमेव असा ग्रह आहे ज्या ठिकाणी मानवाला राहायची सोय आहे. दुसरा ग्रह आपल्यासाठी नाही आणि त्याची काळजी प्रत्येकाने करायला हवी. सर, आपण आजच्या कार्यक्रमात आलात, खूप आम्हाला चांगली माहिती दिलीत आणि हितगुज गेले, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. आणि या निमित्तानं आपण असाच पद्धतीने संकल्प करूया आणि भविष्यातील समृद्ध वसुंधराची नांदी म्हणून आजच्या वर्तमानामध्ये जाणीव जागृतीच्या माध्यमातून आपण काहीतरी निश्चय करूया, संकल्प करूया आणि हरित वसुंधरेचं रक्षण करूया. इथेच थांबतो. पुन्हा भेटूया पुन्हा एका विशेष कार्यक्रमात. तोपर्यंत आपल्या सर्वांना पर्यावरणपूरक दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.